या निवडणुकीमध्ये खरं तर मला तुमच्याकडनं म्हणजे युवा नेतृत्व आहे खरं तर इकडे, तर काय तुम्हाला आज प्रश्न दिसत आहेत तरुणांचे असतील, मुंबईकरांचे असतील किंवा आपण म्हणूया शहरातले? कारण जसं मी म्हणतोय प्रदूषण असेल, रस्ते असेल, बेसिक सोयी सुविधांवर आज आपण बोलत आहोत का? मुळात तुमचं निरीक्षण काय आहे एक युवा प्रतिनिधी म्हणून, युवा पिढीचा प्रतिनिधी आणि युवा आमदार म्हणून पण तुमचं निरीक्षण काय आहे? आज खरंच विकासाचे मुद्दे किंवा लोकांचे प्रश्न या प्रचारामध्ये दिसत आहेत का? निश्चितपणे लोकांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकास हा आणि त्यांचे जे प्रश्न आहेत, मग उदाहरणार्थ तुम्ही जसं म्हटलात की पर्यावरण हा एक प्रश्न आहे, रस्ते हा प्रश्न आहे, ट्रॅफिक हा विषय आहे, मेट्रो हा विषय आहे, या सगळ्यासाठीच माननीय फडणवीस साहेबांचा आता 3 दिवसा अगोदरच जो गडकरी रंगायतांमध्ये इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये थेट त्यांनी त्याच प्रश्नांना उत्तर दिलीत. ते कुठलंही राजकीय भाषण न करता जी काही ठाणेकरांची मूळ प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आमच्या सर्वोच्च नेतृत्वाने केलेलं आहे. त्याचबरोबर आमचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्येही आम्ही आवर्जून त्याच विषयांना हात घातला आहे. आमचं जे उद्देश आहे, जे धोरण आहे ते काय असेल हे त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्टपणे मांडलेलं आहे. आणि मगाशी अविनाशजींनी सांगितलं की आमच्या दोघांच्याही निवडणुकीला त्यांचा साथ होता, निश्चितपणे होता आणि याच्या पुढेही त्यांचा साथ राहील असंही मी ठामपणे सांगतो. कारण ब्रेकिंग न्यूज आहे इकडे, एवढं भांडून परत साथीला येणार आहेत. काय हे परत काय हे मॅच फिक्सिंग आहे परत? एक लक्षात ठेवा, आता आमचा साथीदार उभाटा आहे आणि आम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहणार, का आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. आता भारतीय जनता पक्षाला सवय आहे, आज नरेश मस्के, उद्या राष्ट्रवादी, मग असंही होऊ शकतं, ते असे पण येऊ शकतात, काही भरोसा नाही आहे. त्याच्यामुळे माझं मत आहे ठीक आहे, सगळं ठीक आहे. आपण आमच्या ठाण्याबद्दल कधी बोलणार आहोत? ठाण्याच्या धरणाचं काय? मागील 20 वर्ष झाली आम्हाला पाण्याचं धरण येणार होतं, नवी मुंबईने मागणी येऊन केलं, आमचं अजून झालं नाही. ठाण्यातल्या घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये आम्ही ज्या वेळेला वसईवरनं ठाण्यात येतो आम्हाला 4-4 तास लागतात, आम्हाला भिवंडीवरनं ठाण्यात यायला 2.5 तास लागतात. अहो, अख्खं समृद्धी महामार्ग बनला, पण तो आमचा खारेगावचा एक तो छोटासा 200 मीटरचा ब्रिज आहे तो बनत नाही आहे. त्या बॉटलनेकमुळे ते रस्त्याची भिवंडीपर्यंत ती ट्रॅफिक जाते, इकडनंही ट्रॅफिक उपमुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत येते, याच्यावर कोणीच बोलत नाही आहे. ठाण्यातले डम्पिंग ग्राउंडचं काय झालं? दिव्यातलं डम्पिंग ग्राउंडचं काय होणार आहे? त्या दिवावासियांना आयुष्यभर हाच श्वास घ्यायचा आहे का? बरं, आमच्यामध्ये आमच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी आमचं क्लस्टर आणलं आहे, बरोबर आहे. आमच्या किसन नगरचं 2009ला त्यांनी उद्घाटन केलं, 2012ला केलं, 2014ला केलं, 2018-19ला केलं, 2024ला केलं. अहो, होत तर काही नाही आहे, फक्त नारळ फोडतायत. हे जे मूळ मुद्दे आहेत ठाण्यातले त्याच्यावर काय होणार आहे? विचार मी येतो तुमच्याकडे, सनाजींकडे पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. जसं आपण आता बोलतोय राजकारण एका बाजूला राहील, पण खरंच लोकांचे प्रश्न तुम्ही मांडताय, बाकीचे पक्ष मांडतायत, तुमचं काय होतं? पर्यावरणचा विषय जे आहे त्यावर मी फर्स्ट डे माय मेडन स्पीच वॉज ऑन RMC प्लॅन. त्या दिवशीपासून आजपर्यंत मी ते लढत माझी चालू आहे. दुसरी गिग वर्कर्सचा एक मोठा विषय आहे, त्याची प्रायव्हेट बिल मी टाकले आहे, माझा पक्ष जे मला बॅकअप करतं आहे. तर हे मोठे विषय जे एम्प्लॉयमेंटचे आहे, पोल्युशनचे आहे, त्यावर नाही बोलतं. धर्म, जात, प्रांत, भाषा याचा वापर करून आपण BMCचा चुनाव किंवा महानगरपालिकाच्या चुनावावर समोर जातं. तर मला वाटतं हे पोलरायझेशन फक्त निवडणूकच्या वेळी चालू असते, पण लोकांचा जे मूळ विषय आहे त्यावर आपल्याला बोलायला लागतं. ठीक आहे, मूळ विषयावर बोलायला पाहिजे ते म्हणतात आणि तुम्ही ऍड कराच ह्याच्यात. पण 2 मुद्दे मला तुमच्या 2 मोठ्या नेत्यांबद्दल पण विचारायचे. त्यांनी नवी मुंबईचा उल्लेख केला, ते असं म्हणाले नवी मुंबईत झालं पण ठाण्यामध्ये झालं ना. नवी मुंबईत गणेश नाईक आहेत, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत. हे बघा, त्यांनी क्लस्टरचा विषय काढला किसन नगरच्या. जर आपण या क्षणाला आपला एखादा कॅमेरामन त्या ठिकाणी पाठवला, ऑलरेडी क्लस्टरचं काम सुरू झालेलं आहे, इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, काही दिवसामध्ये लोक त्या ठिकाणी राहायला जाणार आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न आहे, तुम्ही पाहताय ठाणा मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक होते. आपण जर ह्या हायवेतनं तुम्ही येत असाल तेव्हा तुम्हाला रस्त्यामध्ये पिलर दिसतील, काम सुरू आहे. जो ईस्टर्न फ्रेवे विस्तार छेडानगर सर्कल ते साकेत व्हाया आनंदनगर मुंबई ठाणे 30 मिनिटात सिग्नल मुक्त प्रवास काम सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून परस्पर मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी जाणार आहेत. अवजड वाहने जो कोस्टल रोड आपण करतोय, जो अहमदाबाद घोडबंदर मार्गे त्या ठिकाणी वाहने जातात, तो जो काही आनंदनगरपासून जो काही तो एक्सटर्न फ्रीवे होतोय क्लस्टर रोड, त्या ठिकाणी खारेगावला जाण्यात आहेत, खारेगावला नागलाबंदरला रोड, आणि काम सुरू आहे. बघा, काम सुरू आहे, इन्फ्रा वाढतं. इतक्या वर्ष तुम्ही ठाण्यासाठी काही केलं नाही, आता ठाण्यासाठी काम सुरू आहे. तुम्ही पाहता बोरवली टनेलचं काम सुरू आहे, समोर प्रत्यक्ष दिसतंय.
20 मिनिटामध्ये तुम्ही बोरिवलीला पोहोचणार आहे, जिथे 1.5-2 तास लागतात. आणि काम सुरू असताना थोडंफार ट्रॅफिकचा त्रास होणार, परंतु काही दिवसात ट्रॅफिक मुक्त असं हे ठाणे शहर बनणार आहे. मस्के साहेब म्हणाले की आपण कॅमेरा घेऊन उंच उभ्या राहिलेल्या क्लस्टरच्या बिल्डिंग, मी नरेश मस्के आणि एबीपीचा कॅमेरा आत्ता जाऊया. ट्रान्झिट रूम बनवलेला तुम्ही लोकांना घरं दिली असं म्हणता, काय खोटं बोलताय तुम्ही? देणार नाही. नाही तुम्ही म्हणाला काम उंच उंच इमारती तयार झाल्यात, आत्ता म्हणाले की नाही? अहो आत्ता म्हणालात तुम्ही, अहो आत्ता डायरेक्टली खोटं बोलताय. अहो ह्याच्या आधी तुम्ही काय म्हणताय? काय किती खोटं बोलणार? अहो खोटं बोलताय तुम्ही. आता एक काम करा, यात किसन नगरला राहणाऱ्या लोकांची मतं घ्या. मी किसन नगरला राहणाऱ्या लोकांची मतं घ्या. तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय. हा देश जो आहे कुणा जाती धर्मावर चालवायचा नसून तो संविधानिक तत्वाने संविधानावर चालवायचं हे अभिप्रेत असतानाही सत्तेच्या पैशाच्या आधारावर केवळ जात धर्म ह्याच गोष्टी का इथे उकरल्या जातात? शहरांमध्ये एवढं प्रदूषण वाढतंय, ठीक शहरांमध्ये आहे. खड्डेयुक्त रस्ते आहेत, शहरांमध्ये गलिच्छ वस्त्या सुधारणा घडत नाहीयेत, ठीक आहे. डम्पिंग ग्राउंड नाही, बरोबर. त्याचं काय? कोणाला हा प्रश्न कोणाला विचारताय तुम्ही? सगळ्यांना विचारायचं आहे. ठीक आहे, आपण मस्केजींपासून सुरुवात करूया, ते ज्येष्ठ आहेत. मस्केजी, 2 मिनिटं. आपण त्यांनी हा जो काही प्रश्न, एक जनरल प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, ते आमचे इंदिसे साहेब आहेत की पूर्वी आमच्यामध्ये होते, काँग्रेसमध्ये होते, आता राष्ट्रवादीमध्ये आहेत, नंतर कुठे असतील माहीत नाही. परंतु आपण ठाणे शहरामधून जर तुम्ही पाहिलं तर ठाणे शहरामध्ये तुम्ही मला दाखवा, तुम्ही ठाणे शहरातले रस्ते बघा, ठाणे शहरातले गार्डन्स बघा. ठाणे शहर जर सुधारलं नसेल तर तुम्ही सांगा की ठाणे शहर सुधारलं नाही. पूर्वीचं गाव, आता तुम्ही ह्या ठिकाणी जरी आला असाल, हायवेच्या बाजूचं पूर्वीची ही वस्ती आणि आत्ताची ही वस्ती, त्या ठिकाणचे गार्डन्स, त्या ठिकाणचे रोड्स, ठाणे शहर हे बदललं आहे. मी म्हणत नाही त्याला आम्ही 100% सिंगापूर करू शकलो, परंतु 90% तरी या ठाणे शहरामध्ये रंगरूपडं आम्ही बदललेलं आहे. म्हणून ते असं म्हणाले की या निवडणुकीमध्ये जाती धर्म आणि याचे उल्लेख न करता प्रचार, असं ते म्हणाले. आता हे कोण करतंय? जाती धर्माचा उल्लेख कोण करतंय? कुणी सुरू केला? कुणी सुरू केला हा विषय? मुंबईचा महापौर कोण होणार? कोणी सुरू केला? मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार असं कोण म्हणाला मला सांगा? मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार हे कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं नाही. नाही म्हटलं. मी सांगतो ना, मी बोलतो हे बघा, एखाद्या पक्षामध्ये ते नेते नाही आहे. नाहीयेत. कृपाशंकर सिंग नेते नाहीयेत. कृपाशंकर सिंग हे कार्यकर्ते आहेत, नेते नाहीत. नेते नाहीत ते तरी ते अशा महत्वाच्या विषयावर बोलू शकतात. कार्यकर्त्यांनी त्याचं, बघा, कृपाशंकर सिंग मुळात कल्चर कुठलं? काँग्रेसचं कल्चर. काँग्रेसमधून आलेली सर्व मंडळी आहेत. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी अशा आणि त्यांनी तसं म्हटल्यानंतर पार्टीतर्फे सुद्धा वक्तव्य जाहीरपणे आलेलं आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्याला पार्टीचं पाठिंबा नाही. ते मग 66 उमेदवार जेव्हा ते अनुप झाले, तर काही लोकांना फोन आला होता, मग तुम्ही त्यांना थांबवू शकलात नाही? तुमचं फेल्युअर आहे का काय आहे? मला त्यांचा नव्हता आला, तुमच्या नेत्याचा फोन आला.